याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद आपल्याला या ठिकाणी देतो। या जिल्ह्याने अख्ख्या राज्याला वेठीस धरलेला आहे। तुमच्या जिल्ह्याने वेठीस धरलं नसतं तर कदाचित मला असं ही यात्रा काढायची गरजच पडली नसती। शरद पवारांसारखे व्यक्ती सुद्धा चिंतित झाले आणि महाराष्ट्राचा मणिपूर होतो का असं त्यांनी सवाल केला। छगन भुजबळ सुद्धा की महाराष्ट्राची परिस्थिती 77 साली नामांतरासारखी झाली आहे असं त्यांनी विधान केलं। दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते आहेत की जे परिस्थितीला अनुसरून तिला निवारण्याचा असणारा मार्ग आखतात, चोखाळतात, व्यथा फक्त मांडतात आणि पळून जातात अशी असणारी परिस्थिती आहे। मित्रो, समोरचे खाली बसा। महाराष्ट्र 22 जिल्ह्यातून असणारा आणि अनेक शहर, अनेक तालुका, अनेक गावं करत असणारी ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे। तेच असं मी त्या ठिकाणी मानतोय की त्यांनी गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आणि या मागणीमुळे गावागावात राजकीय पक्षाने भूमिका न घेतल्यामुळे, कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर आम्हाला असताना ही यात्रा काढण्याची गरज पडली नसती। तर त्यांनी न भूमिका घेतल्यामुळे गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, म्हणजे 22 जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलोय, त्या 22 जिल्ह्यांमध्येच 2 तट पडलेत अशी एक परिस्थिती आहे। आणि दुर्दैवाने ती सामाजिक दुरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देणारा मराठा समाज आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करणारा ओबीसी आहे अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणून मी मगाशी म्हटलं की राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती याच्यावरती तर समाजाने भूमिका घेतली नसती। ज्या ज्या पक्षाचा जो सदस्य आहे त्यांनी ती भूमिका रेटली असती आणि राजकीय प्रश्न सामाजिक प्रश्न झाला नसता। दुर्दैवाने हा राजकीय प्रश्न सामाजिक प्रश्न होताना दिसत होता, झालाही होता आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्याच्या इलेक्शनमध्ये जे काही व्हायचं असेल ते होईल, परिणाम काही भोगायचे असेल ते आपण बघू पक्ष म्हणून, पण महाराष्ट्राचं मणिपूर किंवा 77 सालची नामांतराची जी परिस्थिती आहे ती पुन्हा होणार नाही याची आपण असं दक्षता घेतली पाहिजे। आणि म्हणून आम्ही ही यात्रा केली आणि आज मी असं म्हणेन, खात्रीलायक असं मी म्हणेन की जी दंगलखोर परिस्थिती होती, दरम्यानच्या कालावधीमध्ये चिथावणी दिली, 2 आमदारांच्या गाड्याही त्या ठिकाणी जाळण्यात आल्या, काही नाभिक समाजाची दुकानंही त्या ठिकाणी जाळण्यात आली, काही ठिकाणी असणारं शिवीगाळ करण्यात आली, मारझोड करण्यात आली, पण त्या सगळ्या प्रयत्नाला सामान्य जनतेने साथ दिली नाही। याबद्दल मी सामान्य जनतेचे मनपूर्वक आभार मानतो की आपण पोक्तपणा त्यावेळेस दाखवतो। वंचित बहुजन आघाडीच्या नांदेडच्या एका नाभिक कार्यकर्त्यालाच मारलं की त्यांना असं वाटलं की हे थांबतील
पण आम्ही ठरवलं होतं की दडपशाही किती आली तरी त्या दडपशाहीला आपण असताना भ्यायचं नाही, घाबरायचं नाही. आपण आपलं कार्य करत राहायचं. काका ज्या ज्या शहरांमध्ये गेलो, ज्या ज्या गावांमध्ये गेलो, ज्या ज्या तालुक्यांमध्ये गेलो आणि जिल्ह्यांमध्ये गेलो, आम्हाला लोकांचं परिवर्तन होताना त्या ठिकाणी दिसत होतं. ते राजकीय मतभेद आहेत, ते राजकीयच राहिले पाहिजे, ते सामाजिक होता कामा नये आणि लोकांनी त्याला असणारे साथ दिली. मी आजही त्या ठिकाणी असणार आम्ही विचारतो सामान्य लोकांना, सर आरक्षण कोण देऊ शकेल? आरक्षण कोण देतं? कोण देतं आरक्षण? आरक्षण कोण देतं? संविधान सोयी करते, पण देतो कोण? सरकार देते. सरकारने केलेलं चूक आहे की बरोबर आहे तपासतो कोण? बोलतं. आणि मग आम्ही विचारायचो सामान्य माणसाला की तुमच्या हातामध्ये काय आहे? सामान्य माणसाला आम्ही विचार, तुझ्या हातामध्ये काय आहे? मतदान आहे. आणि त्या मतदानाच्या निमित्ताने आपल्या विचाराचं सरकार तुम्ही आणू शकता. तेवढंच फक्त आपल्या हातामध्ये. आणि मग म्हटलं होतं हे जे दगडफोड, मी याचं तोंड बघणार नाही, मी त्याचं तोंड बघणार नाही, याच्या दुकानात जाणार नाही, त्याला अमुक करणार, त्याच्या लग्नाला जाणार नाही, याच्या पंक्ती बरोबर बसणार नाही. म्हटलं काय साध्य करताय तुम्ही? काही साध्य करत नाही. आणि जनतेने आमची असणारी बाब बांधे करत करत मी आज असताना सांगू शकतो की जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा आता राजकीय राहिलेला आहे आणि तो राजकीयच राहील, तो सामाजिक होणार नाही अशी असणारी परिस्थिती. गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. ओबीसीला आपलं मिळालेलं आरक्षण टिकवणं हा अधिकार आहे की नाही? तर पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार आपण बजावतो कुठे? तर इलेक्शन मध्ये बजावतो. तो इलेक्शन मध्ये आपण असायला बजावला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की ओबीसीची जागृती यांनी हा जो सत्ताधारी मराठा जो आहे याच्यामध्ये एक असारी घबराट निर्माण केलेली आहे. ही घबराट आपण कायम ठेवली पाहिजे. नव्हे तर या सत्ताधारी मराठ्याला आपण सत्तेवरनं खाली केले पाहिजे आणि सत्तेला जे त्यांनी कैद केलेलं आहे, सत्तेला जे त्यांनी कैद केलेलं आहे त्याला मोकळं केलं पाहिजे हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये तुम्ही पाहिजे तेवढं बँकेला लुटा आणि त्यांच्यामध्ये गेलात की गंगेमध्ये आपण जसं म्हणतो की डुबकी मारली की आपले पाप गेले, तसे यांच्यामध्ये आपण गेलात की आपला असणारा चोराचा स्टॅम्प जो होता तो जातो आणि सावाचा स्टॅम्प लागतो अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्हाला कोणाला माहिती आहे का नरेंद्र मोदींनी आता पंतप्रधान घेतल्यानंतर कोणाचं कर्ज माफ केलं? कोणाचं केलं? कोणाचं केलं? कोणाचं केलं? असं अनाडी राहून कसं काय चालायचं? उद्याचं मतदान करायचंय ना की नाही करायचंय? मतदान कशा जोरावर करणार? कोणीतरी सांगते म्हणून ह्याला करा आणि कोणीतरी सांगते त्याला करा. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीने सत्तेवरती येताना पहिल्या कुठच्या फाईलवरती सही केली? कुठल्या फाईलवरती सही केली? लय मोठी बातमी झाली होती. कुठल्या याच्यावरती सही केली होती?
आठवा बघू जरा, बुद्धीवरती थोडासा जोर द्या. वर्तमानपत्र वाचलं, बातम्या वाचता, कुठली बातमी होती? शेतकऱ्यांचं कुठलं तरी बिल होतं, त्याच्यावरती सही केली अशी असणारी बातमी आली. माझ्या बाजूला पत्रकार बसला होता, तो म्हटला तर प्रकाशराव तुम्हाला काय वाटलं? म्हटलं इथं दल्ला मारले गेले असं माझं मत आहे. तो म्हटलं तुम्हाला नेहमीच काळं दिसतं. म्हटलं जे दिसतं तसं नसतं, जे नसतं ते बघता आलं पाहिजे, मग म्हटलं होतं इथं राजकारण चालतं. मोदींनी दाखवलं शेतकरी, आणि 8व्याच दिवशी 6.5 लाख कोटी, किती शून्य आहेत मला सांगा बरं जरा. 6.5 लाख कोटी मध्ये किती शून्य आहेत? किती शून्य आहेत? हे मोबाईलवाले ना शिकलेला आता किती शून्य आहेत मला सांगा जरा. का रे राजा, तू काय नुसतं शोपीस आहे की काय तुझ्या हातामध्ये? मग किती शून्य आहेत? किती कर? 6.5 लाख कोटी किती होतात? किती शून्य? हा 8 बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्याच्या बाजूला 6 जोडा. एवढे लाख कोटी इथल्या कारखानदारांचे त्यांनी माफ केले. एवढे लाख कोटी माफ केले. जरांगेनं एकदा भेटायला ज्यावेळेस गेलो होतो त्या जरांगेनं म्हटलं होतं आपण दोघं डाकू म्हणू आणि ते 6.5 लाख कोटी खाऊन घेऊ. हा का याच परभणीमध्ये रुपया नावाचा डाकू होता, कुणाला माहिती आहे का? परभणीमध्ये होता की नाही रुपया नावाचा डाकू? घोड्यावरती यायचा, लुटायचा, नंतर लोकांमध्ये वाटायचं आणि जायचं. म्हटलं आपण 2 दिवसात आधी रुपया हो. मित्रो, सरकार काय करतं हे आपल्याला सर्व लक्षात ठेवणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि म्हणून सरकार काय करते हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर आपल्याला भांडायला लावतं आणि स्वतः शांतपणे झोपतं, अशी असणारी परिस्थिती आहे. आज या ठिकाणी ओबीसीना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. 90च्या अगोदर एकही आपल्याला धनगर समाजाचं हॉस्पिटल दिसलं नाहीये, एकही माळी समाजाचं हॉस्पिटल आपल्याला दिसलं नाहीये, एकही वंजारी समाजाचं हॉस्पिटल आपल्याला दिसलेलं नाहीये, एकही आपल्याला असणारा आलुतेदार बलुतेदार समाजाचा असणारा हॉस्पिटल त्या ठिकाणी दिसलं नाही. मी हॉस्पिटल याच्यासाठी म्हणतो की ते दिसतं आपल्याला, पण 90 नंतर या जिल्ह्यामध्ये किती ओबीसीचे हॉस्पिटल निघाले? किती निघाले? भरपूर निघाले. कशामुळे निघाले? ते आरक्षणामुळे. मंडल आयोगामुळे. त्या मंडल आयोगाने ओबीसीच्या आयुष्यामधला एक बदल घडवला, अशी असणारी परिस्थिती आहे. आता हा बदल सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. अरे कालपासून आपल्याबरोबर होते ना आता आपल्यापासून पुढे गेले. आणि म्हणून आरक्षण मागणारा वर्ग हा नेहमीच जिवंत राहील, मागत राहील. द्यायचा की न द्यायचा, आम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे तो शासनाच्या हातामध्ये आहे. तो शासनाच्या हातामध्ये असल्यामुळे आपण असणारा आपली डोकी फोड करून काय करणार आहोत? काहीच नाही. आणि म्हणून राजकीय भांडण हे राजकीय भांडणच राहिलं पाहिजे. ते राजकीय भांडण झालं तरच या ठिकाणी असणारं आपल्याला प्रगती करता येईल, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे
की आपण सगळेजण आरक्षणवादी आहोत, ओबीसीचं आरक्षण राहिलं पाहिजे याच्यासाठी ही यात्रा काढली. आरक्षण आपण सगळ्यांना समजावून सांगत राहिलो आणि आज शांतता पसरली अशी पहा. उद्या या यात्रेचा असताना औरंगाबादला सांगता होतोय आपण पुढची वाटचाल काय असणार, कशी काढणार आणि आरक्षण खतऱ्यामध्ये आलंय का असं तुम्ही म्हणाल. ते इलेक्शनच्या अगोदर नाही, पण इलेक्शनच्या नंतर 100%, इलेक्शनच्या नंतर 100%. मी काही मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी माझ्या 2-4 दिवसाच्या वक्तव्यानंतर काय प्रकाशराव तुम्ही आम्हाला आता टार्गेट करायला लागला. म्हटलं तुम्हाला चिंता घेतला, म्हटलं फक्त तू चिंता बसलं बरं झालं म्हटलं होतं. म्हटलं मला एक सांगा, आतापर्यंत म्हटलं ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा विविध कार्यकारी सोसायटी असेल, बाजार समिती असेल, दूध उत्पादक संघटना असेल, अमुक असेल, म्हटलं याच्यामध्ये ओबीसी तुमचा चॅलेंज आहे का. ते म्हटलं नाही. आणि त्याची ताडकन ती पेटली. ते म्हटले चिंता घेतलं तर आम्हाला बरं झालं, कारण आमच्या लक्षात आलं की आमचा सत्ताधारी मध्ये बसलेला आहे तो आमचा दुश्मन आहे. मित्रो, महाराष्ट्राची सत्ता ही 169 कुटुंबामध्ये. तुम्ही ती महाराष्ट्रामध्ये जाऊ नका, जिल्ह्यामध्ये आपण येऊ. जिल्ह्यामध्ये आमदार किती? 5. विधानसभा आणि 1 खासदार. हे 5 आमदार आणि 1 खासदार यांचं नात्यागोत्याचं रिलेशन आहे, नात्यागोत्याचं आहे की नाही. एक सोडूचं कसं आहे, एक एससी आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी गरीब मराठीशी ते असणारा सोयकी जुळत नाही तर ते एससीची कुठे जवळ होती. त्याच्यामुळे एक सोडून सगळे बघितले ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आणि अशा रीतीने त्यांनी जिल्ह्याची सत्ता ही आपल्या काबीज ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये इतर कोणाला शिरकावच नाही. मोठ्या जरांगे पाटीलला म्हणतो, अरे तू लढ 288, एका बाजूला तू आणि एका बाजूला आम्ही, आणि या सत्तेवरती बसलेल्यांचा फुटबॉल करत बसू आपण. आणि म्हणून मित्रो, हा जो सत्तेवरती बसलेला जो आहे बोका, त्याच्या लक्षात आले की आपल्याला उद्ध्वस्त करायला आता प्रक्रिया सुरुवात झाली. या विधानसभेमध्ये जर आपण आपल्याला वाचवलं नाही तर हे आपल्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या विधानसभेचा ते वापर करतील हे लक्षात घ्या. विधानसभेमध्ये ते ठराव आणतील, विधानसभेमध्ये ते ठराव आणतील की ओबीसीची जनगणनेची मागणी आहे ती आम्ही मान्य करतो. ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे आरक्षण किती टक्के द्यावं हे कळत नाही, त्याच्यामुळे स्थगिती देण्यात आली. हा ठराव ते विधानसभेमध्ये मंजूर करतील. जसं सुप्रीम कोर्टामार्फत राजकीय आरक्षण थांबले आज का जनसंख्या नाही म्हणून तिथे असताना लागू करता येत नाही. उद्या उरलेलं सोडलेलं जे आहे ते विधानसभेमार्फत केलं जाईल. त्यांचं असं चाललंय की आरक्षण एकदा खुंटीला, ओबीसीचं आरक्षण खुंटीला मानलं की नारे बास नारे बासरी. जरांगे पाटील बासरी कुठली वाजवतोय, कुठली वाजवतोय, कुठली बासरी वाजवतोय तू, कुठली? तू ओबीसीची बासरी वाजवतो. आता ती बासरीच खुंटीला बांधली तर तू काय वाजवेल? मी तुमचे आरक्षण घालवलं आणि त्याचंही घालवलं. आणि म्हणून आपल्याला सर्व सतर्क राहणं हे महत्वाचं आहे.
या इलेक्शन पुरतच मी आपल्याला सांगतो, पुढच्या इलेक्शन नाही, याच इलेक्शन पुरतं ओबीसीनी ओबीसीच्याच उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे, झाडून पुसून दिलं पाहिजे. मला अनेक जण म्हणतात, प्रकाशराव तुम्ही बदललात. म्हटलं मी या इलेक्शन पुरता बदललोय. कारण का ओबीसीचं आरक्षण हे जर वाचवायचं असेल तर त्या विधानसभेमध्ये 100 ओबीसीचे आमदार गेलेच पाहिजे. त्याला रस्त्यावरची लढाई होणार नाहीये, त्या विधानसभेमध्ये ठरावाची लढाई होणार आहे. त्या सभागृहामध्ये किती सदस्य आहेत, विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत, 288. ठराव मंजूर करायला किती सदस्य लागतात, 145. म्हणजे मंजूर करायला किंवा नामंजूर करायला 145 लागतात. किंवा 100 ओबीसी आमदार आपण निवडून दिले तर आपल्याला पाय ठेवायला जागा येते. तुम्ही विचार, मग असं उरलेले 45 कुठून आणायचे? तर रिझर्वेशनचे. एससी एसटीच्या जागा किती आहेत, किती आरक्षित जागा आहेत, किती? 57. आता खेळ जो आहे तो सगळा 57 जागेचा खेळ आहे, लक्षात घ्या. म्हणजे एका बाजूला मी जसं म्हटलंय बोका त्या 57 जागेवरती डोळा ठेवून बसलेला आहे आणि आपल्याला पाहिलं पाहिजे की या 57 जागा आपल्याकडे आल्या पाहिजे. या 57 जागा आपल्याकडे आणायच्या असेल तर काय करावं लागेल? 57 जागा आणायच्या असेल तर ओबीसीला काय केलं पाहिजे? या 57 जागेचे जे उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जे 57 मतदारसंघातील आरक्षित मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्याला झाडून पुसून ओबीसीने मतदान केलं पाहिजे, झाडून पुसून मतदान केलं पाहिजे. तो जिंकला तर आपल्या बाजूला. आपले प्रयत्न कमी पडले आणि त्या बोक्याचे प्रयत्न जर यशस्वी झाले तर तो बोका काय म्हणेल, बाबा मी तुला निवडून आणलेला आहे, तेव्हा तू माझ्या बाजूने मतदान कर, माझ्या बाजूने मतदान कर. तू नाईलाजाने भले पण त्यांच्या मताने निवडून आलं, मला मतदान करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की या 57 जागा आणि 100 ओबीसीच्या जागा या उद्या विधानसभेमध्ये आपण निवडून आणल्या पाहिजे हे आवाहन करतो. आणि उद्या 24ला, उद्या 7 तारखेला मंगल दिन आहे. त्या दिवशी या आरक्षण यात्रेचा असणारा आपण जाहीर सभेमध्ये रूपांतर करतोय. आपण सगळेजण त्या जाहीर सभेला उपस्थित राहा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार.